10% आला, हा आला रेट. काय आला? रेट. काय केलं आपण बघा, 1000 रुपये कंपाऊंड इंटरेस्ट फर्स्ट वर्षाचं सेकंड इयर 2100 रुपये. हा जो 100 रुपये वाढला हा कशामुळे? मित्रांनो, माय करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पोलीस भरती बॅच मध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्ट कसं काढायचं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत. आता मित्राने माझे प्रश्न पाठवला आहे की सर हा पोलीस भरतीमध्ये नेहमी विचारला जातो आणि आम्हाला याच्यात अडचण येते. तर मी ठरवलं खरंच हा महत्त्वाचा प्रश्न आहे, तर आपण याला सॉल्व्ह करायची एकदम छोटीशी ट्रिक पण मी तुम्हाला सांगतोय. कसं सॉल्व्ह करायचं बघा. सरळ व्याज त्याला आपण सिंपल इंटरेस्ट म्हणतो आणि कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज. आता 2 वर्षाचं तुम्हाला सरळ व्याज दिलेले 2000 रुपये आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज दिलेले 2100 रुपये. तुम्हाला माहिती आहे की 2 वर्षाचं सरळ व्याज नेहमी सारखं असतं. हे 2 वर्षाचे, एका वर्षाचे किती आले? 1000. पुन्हा दुसऱ्या वर्षाचे किती आलं? 1000. बरोबर. आता बघा, कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट दरवर्षी म्हणजे पहिल्या वर्षी सेम असतं, दरवर्षी सेम नसतं. आता हे 1000 रुपये म्हणजे दुसऱ्या वर्षाने किती आले? 2100 रुपये. किती आले? 2100 रुपये. आणि बघा, हा जो फरक पडतो ना, हा 2100 रुपये 1100 रुपये. हा जो फरक पडतोय ना, हा जो फरक पडलाय की 1000वर आपल्याला 100 रुपये एक्स्ट्रा मिळतात. 1000वर 100 रुपये एक्स्ट्रा मिळतात. म्हणजेच आपल्याला रेट काढायला सोपं कसं होईल हे बघा. 1000 रुपयावर आपल्याला किती व्याज मिळतं? 100 रुपये. किती मिळतं? 1000 रुपयावर 100 रुपये, तर 100 रुपयावर किती? मग हे कसं कॅल्क्युलेशन करणार आपण? 100 अपॉन 1000 मल्टिप्लाइड बाय 100 1 2 3 1 2 3 म्हणजे हा जो 10% आला हा आला रेट. काय आला? रेट. काय केलं आपण बघा, 1000 रुपये कंपाऊंड इंटरेस्ट फर्स्ट वर्षाचं सेकंड इयर 2100 रुपये. हा जो 100 रुपये वाढला हा कशामुळे वाढला? चक्रवाढाचा रूल किती आहे? व्याज रूल काय म्हणतो? व्याजावर व्याज. म्हणजे 1000 रुपये मुद्दलावर आपल्याला किती व्याज मिळालं? 100 रुपये. आणि म्हणून 1000 रुपयावर जर 100 रुपये मिळत असतील तर 100 रुपयावर किती म्हणजे आपल्याला पर्सेंटेज काढायचे. 100 डिवाइडेड बाय 1000 मल्टिप्लाइड बाय 100 10%. आपला रेट किती आला? 10%. हा रेट आला. आता बघा, हा झाला याचा पहिला पार्ट. आपला सेकंड पार्ट काय आहे की आपल्याला मुद्दल काढायचे. मुद्दल. आता पहिल्या वर्षी व्याज किती मिळालं आपल्याला? 1000 रुपये. पहिल्या वर्षी व्याज किती मिळालं? 1000 रुपये. बरोबर. 1000 रुपये हे व्याज मिळालेले. रेट किती आहे? 10%. म्हणजेच काय की 10% व्हॅल्यू व्याजाची किती आहे? 1000 रुपये. कारण पहिल्या वर्षी किती रुपये मिळालं व्याज आपल्याला? 1000 रुपये. मग 100% ची व्हॅल्यू किती? मग पुन्हा तेच 100 डिवाइडेड बाय 10 मल्टिप्लाइड बाय 1000 म्हणजे जे किती आले आपले? 10,000. ही काय आली आपली? मुद्दल. हे काय आली आपली? मुद्दल. तर मुद्दल किती आली आपल्यावाली? 10,000. आहे की नाही छोटी ट्रिक? कुठलाही फॉर्म्युला न फॉलो करता आपल्याला सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मधला फरक दिसला तर आपण इमिजिएट त्याला सॉल्व्ह करू शकतो. पण लॉजिक काय आहे? इंटरेस्टवर जे इंटरेस्ट मिळतं त्याला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतात. पहिल्या वर्षी सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट सेम असतं. आता हे जे 100 रुपये वाढले ते 1000 रुपये पहिल्या वर्षी जे व्याज मिळालं त्यामुळे आपल्याला ते एक्स्ट्रा मिळालं. ते एक्स्ट्रा मिळालेलं व्याज किती? 100 रुपये. यावरून आपण रेट काढला आणि ह्या रेट पहिल्या वर्षी जे व्याज मिळालं त्या व्याज म्हणजे 10%. तर 100% म्हणजे किती? तर आपल्याला काय मिळाली? 10,000 मुद्दल. ओके. सेकंड प्रॉब्लेम आपण आता घेणार आहोत. मित्रांनो, आता 2 नंबरचा प्रॉब्लेम सेम त्याच धर्तीवर आधारित आहे. तुम्हाला प्रॅक्टिस साठी मिळेल. आता बघा, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट फर्स्ट इयर सेकंड इयर. आता बघा, 2 वर्षाचे सरळ व्याज 400 रुपये.
सिंपल इंटरेस्टची टोटल आपल्याला 400 रुपये दिलेली आहे आणि कंपाऊंड इंटरेस्टची टोटल 410 रुपये दिलेली आहे आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट. आता 2 वर्षाचं 400 सरळ व्याज नेहमी दरवर्षी सारखं असतं. गोल्डन रूल हा 200 रुपये, यालाही 200 रुपये. ओके. आणि त्याच्यात पुन्हा दुसरा रूल काय माहिती तुम्हाला, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट पहिल्या वर्षी सेम असतं. बरोबर. आता 200 उरले किती, 210. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला इथे समजतो काय, पहिल्या वर्षी 200, दुसऱ्या वर्षी 210. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय, व्याजावर व्याज. आपल्याला जे व्याज मिळाले 200 रुपये त्याच्यावर पुढच्या वर्षी व्याज मिळाले 10 रुपये एक्स्ट्रा. सरळ व्याजचे 200, चक्रवाढ व्याजचे किती मिळाले 210. आणि हाच बेस रेट शोधण्यासाठी वापरतात. बघा 200 रुपयावर आपल्याला व्याज किती मिळालं 10, म्हणजे 100 रुपयावर किती. मग आपण काय करू, 100 डिवायडेड बाय 200 मल्टिप्लाइड बाय 10 बरोबर आलं 5%. किती आलं 5%. म्हणजेच आपला रेट किती आला 5%. रेट किती आला 5%. आता मला काय म्हणायचंय की आता आपल्याला मुद्दल काढायचे, प्रिन्सिपल काढायचे. प्रिन्सिपल काढताना आपण काय बघणार आहोत हे बघा. पहिल्या वर्षी व्याज 200 रुपये किती टक्क्याने मिळालं 5% दराने. किती टक्के दराने मिळालं 5% दराने. म्हणजेच काय 5% ची व्हॅल्यू आहे 200 रुपये. 5% व्याज मिळालं की नाही, 5% दर आहे. तर 200 रुपये जे मिळाले ते कशामुळे मिळाले 5%मुळे. आणि आपल्याला प्रिन्सिपल काढायची 100% बरोबर किती, तर 100 डिवायडेड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 200. तर किती आलं ते 520. म्हणजेच किती आली ती 4000. म्हणजे मुद्दल किती आली आपली 4000. म्हणजे मुद्दल किती आली 4000. आहे की नाही सोपं, आहे की नाही सोपं. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या डिमांडनुसार मी बनवतो आहे. आणि जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कारण हा लॉजिकल प्रश्न आहे. आणि जर तुम्हाला सरळ व्याज, चक्रव्याज, जर मुद्दल आणि मुदत किंवा व्याज या बेसिक कन्सेप्ट कळल्या, हा प्रॉब्लेम 2 मिनिटात समजतो. आणि चक्रवाढ व्याजाची व्याख्या काय आहे, व्याजावर व्याज आणि व्याजावर व्याज ह्या एका ट्रिकवरून आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा. तर तुम्हाला आमच्या ऑनलाईन ऑफलाईन क्लास जॉईन करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यात तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, मेसेज करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. ओके.